पालक म्हणून आपली नेहमी एक जबाबदारी आपण समजतो की मुलांना नेहमी प्रोटेक्ट करायचं, मुलांची काळजी घ्यायचं. पण कधी कधी आपल्या अति काळजीमुळे मुलांच्या विकासामध्ये बाधा येऊ शकते. मग मुलांना नेहमी नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रोत्साहित केलं तर मुलांना त्या नवीन गोष्टी करून बघण्यामागे जो आनंद असतो तो आनंद त्यांना मिळतो. ते जीवनाची कला शिकत असतात. नवनवीन गोष्टी शिकल्याने त्यांच्यातला आत्मविश्वास वाढत असतो. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी आपण त्यांना प्रत्येक वेळेस प्रोटेक्ट न करता त्यांना त्यांच्या करू दिल्या पाहिजे? अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यासाठी आपण त्यांना नकार दिला नाही पाहिजे? ह्या साऱ्या गोष्टी ज्या आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिली गोष्ट किंवा पहिली सवय जी मुलांची आहे ती म्हणजे प्रश्न विचारणे. आता लहान मुलं जे आहे 3 ते 5 वयोगटामधले मुलं खूप सारे प्रश्न विचारतात. त्यांच्यामध्ये खूप उत्सुकता असते प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची. कारण त्याच वयामध्ये त्यांची जी आकलन शक्ती असते, ग्रास्पिंग पॉवर असते ती खूप असते आणि त्या वयामध्ये शिकवलेलं मुलं सगळं लक्षात ठेवतात. आपल्या लक्षात राहत नाही एवढं मुलांच्या लक्षात राहतं त्या वयामध्ये. तर जेव्हा मुलं प्रश्न विचारतात ना तर कधीही त्यांना त्यांच्या प्रश्नांना नाकारू नका. ते जेवढ्या शक्य होईल तेवढ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळा आपल्याला इरिटेट होतं. मी सुद्धा तो अनुभव घेतलेला आहे. बऱ्याच पालकांना मुलांचे सतत प्रश्न विचारणे इरिटेट होत राहतं. तरी सुद्धा आपण तात्पुरता का होईना ते प्रश्न टाळून की मी थोड्या वेळाने याचं उत्तर देईल, माझं हे काम झालं की उत्तर देईल, किंवा कधी कधी काही प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे नसतात किंवा ती लहान मुलांना देण्यासारखी नसतात. तर अशा वेळेस आपण मला माहित नाही स्पष्ट नाही सांगावं की मला याचं उत्तर माहित नाही, मी तुला वाचून मग सांगेल, मग समजावून सांगेल. तर तात्पुरता का होईना ती प्रश्न टाळावे. पण अगदीच प्रत्येक वेळेस नकार देऊ नये. जा तिकडे, मला माझं काम करू दे, सारखा प्रश्न विचारतो, याच्यावर कधीही निगेटिव्ह बोलू नये. तर मुलं जे प्रश्न विचारतात त्याच्यावर नेहमी त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स हा द्यायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. बऱ्याच वेळा आपण पालकच मुलांना काय करता येईल काय करता येणार नाही हे आपण स्वतःच ठरवत असतो. नाही तुला हे जमणार नाही, तू हे प्रयत्न करूच नको, तुला हे जमेल, तुला हे शक्य आहे हे कर, हे तुझ्यासाठी अशक्य आहे तू करूच नको. तर कधीही मुलांच्या कुवतीवर, मुलांच्याच काय कोणाच्याच आपल्या आजूबाजूला जे पण भोवताली लोक आहे कोणाच्याही कुवतीवर आपण शंका घ्यायची नाही. मुलांना नेहमी प्रोत्साहित करायचं असतं. भलेही कोणतीही नवीन गोष्ट करताना शिकताना पहिल्या वेळेस त्यांना अपयश मिळेल, त्यांना यश येणार नाही, पण अनुभव मात्र नक्की मिळेल. तर त्या अनुभवातून त्यांचा आत्मविश्वास वाढत असतो. नवीन काही क्रिएटिव्ह करण्याची मनस्थिती त्यांची तयार होते आणि मुलं जे आहे ते प्रोत्साहित होऊन त्यांचा विकास, बौद्धिक विकास होण्यास मदत होत असते. तिसरा मुद्दा आहे वेगवेगळे मित्र बनवणे. बऱ्याच वेळा आपण पालकच मुलांच्या मैत्रीवर बंधनं घालत असतो की तो आपल्या बरोबरीचा नाहीये, त्याच्यासोबत खेळू नको, तो झोपडपट्टीत राहतो, तो चाळीत राहतो, त्याच्यासोबत खेळायचं नाही, तो असं करतो, असं बोलतो, त्याच्यासोबत राहायचं नाही. तर असे बरेच बंधनं आपण मुलांवर घालून देतो. तर अशा प्रकारे गरीब मुलांसोबत खेळायचं नाही, आपल्या बरोबरीच्या मुलांसोबत खेळायचं, बरोबरीच्या मुलांसोबत राहायचं, बोलायचं, त्यांच्यासोबत शिकायचं, अशी आपण बरेच बंधने मुलांच्या मैत्रीमध्ये घालून देतो. पण बऱ्याच वेळा काय होतं, याच्यामुळे मुलांचा जो सामाजिक विकास असतो त्याच्यामध्ये बाधा निर्माण होते. आता शिवाजी महाराज जसं मावळ्यांमध्ये खेळायला गेले तेव्हा शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की आपण राजवैभवात जरी वाढत असलो तरी सर्वसामान्यांच्या पदरी किती दुःख आहे आणि ते दुःख घालवण्यासाठी आपण काहीतरी करू शकतो. हे जेव्हा ते मावळ्यांच्या घरी गेले, मावळ्यांमध्ये खेळायला गेले, तेव्हा शिवाजी राजांना कळलं. तर आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचं भान, आपण किती सुदैवी आहोत हे मुलांना, आपल्यापेक्षा गरीब मुलांमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मित्रांमध्ये जाऊन त्यांच्याशी मैत्री करून त्यांच्या सहवासात राहून नवनवीन गोष्टी शिकवून मुलांना अनुभव येत असतात. तर कधीही मुलांच्या मैत्रीवर बंधनं आणू नये की तो तर नेहमी भांडत राहतो, त्याच्याशी खेळायला जाऊ नको, याच्याशी बोलू नको, त्याच्याशी बोलू नको, अशा प्रकारची बंधनं मुलांवर लादू नका. मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करू द्या. बऱ्याच वेळा काय होतं, एक हसतमुख मूल असेल, नेहमी हसत खेळत राहत असेल आणि कधीतरी ते रुसून बसलं किंवा रडत असेल, दुःखी असेल, तर अशा वेळेस त्याच्यावर एकदम ओरडून काय रुसून बसला, काय
रडत बसलाय, चल उठ, रडायचं तुझं काम नाहीये, हे रडायचं कुठून शिकून आला, तर हे रुसायचं कुठून शिकून आला. तर अशा प्रकारे त्यांना त्यांच्या भावना ज्या आहेत त्या दडवून टाकायच्या नाही आहेत. त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करू द्या. त्यांच्या भावना चांगल्या प्रकारे कसे सादर करता येईल याच्यासाठी त्यांना मार्गदर्शन करा. तर मुलांना रडावंसं वाटत असेल तर मनसोक्त रडू द्या. त्यांना कुठेतरी आपल्या भावना बोलून दाखवाव्याशा वाटत असेल तर त्यांना त्या बोलून दाखवू द्या. कुठेतरी त्यांना खूप कधी कधी मुलं एक्साइटेड असतात, काहीतरी चांगला अनुभव घेऊन आला असता शाळेतून आणि मुलांना ते व्यक्त करायचं असतं. कधी घरी जाऊन आईला सांगू, बाबांना सांगू असं झालेलं असतं आणि आपण कामाच्या व्यापामध्ये त्यांना शांत बस जरा आलं की चपट चपट चालू होऊन जाते. तर अशा प्रकारे मुलांना त्यांच्या भावना दडवून टाकू नका. त्यांना त्यांच्या मनातलं मनमोकळं बोलू द्या. पुढचा मुद्दा आहे मुलांना वेगवेगळे छंद जोपासू द्या. बरेचसे पालक असे आहे की जे या ठिकाणी छंद जोपासायची वेळ येते तर छंद जोपासणे म्हणजे वेळ आणि पैसा वाया घालवणं असं बऱ्याच पालकांना असं वाटत असतं. तर असं बिलकुल नाहीये. त्याच्यातून जो फायदा होतो तो दिसून येणारा जरी नसला तरी आपल्या मुलाच्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ करणारा तो असतो. बऱ्याच वेळा मुलांना पेंटिंगची आवड असते तर पेंटिंगचं सामान आणणं, कलर्स, ड्रॉइंग बुक, पेन्सिल वगैरे आणणं काही पालकांना खर्चिक वाटतं. एवढं सगळं घेऊन ठेवतो आणि करत नाही, काही नाही. कदाचित आपल्या या निगेटिव्ह बोलण्यामुळे सुद्धा मुलांची ड्रॉइंग करायची इच्छा होत नाही. तर नेहमी त्यांना प्रोत्साहित करायचं आहे. डान्सची आवड असेल, कोणाला कोडिंगची आवड असेल, कोणाला सिंगिंगची आवड असेल तर ती एक इन्व्हेस्टमेंट असते मुलांचा मानसिक बौद्धिक विकास करण्यासाठी. तर त्याच्यावर खर्च केलेलं कधीही बोलून दाखवू नये. याच्यामुळे वेगवेगळे छंद जोपासल्यामुळे मुलांची बौद्धिक क्षमता वाढते, त्यांची कॉन्सन्ट्रेशन पॉवर जी आहे ती वाढते आणि बऱ्याच वेळा त्याच्या छंदातून त्यांना आपल्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त करता येतात. आपल्या भावनांवर त्यांना कंट्रोल करता येतं. तर छंद जोपासणं हे खूप आवश्यक आहे. पुढचा 6वा मुद्दा आहे की मुलांना छोट्या छोट्या जबाबदाऱ्या घेऊ द्या. बरेच वेळा मुलं एकुलते एक किंवा 2 असतात तर पालक इतके ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतात की छोट्या छोट्या जबाबदाऱ्या सुद्धा मुलांवर टाकायला घाबरतात. तर जसं घरामध्ये काही काम असेल किंवा दुकानातून काही एखादी वस्तू आणायची असेल, बऱ्याच वेळा मुलांना पाठवलं जातं एखादी वस्तू आणायची आहे तर बरोबर मोजके तेवढेच पैसे दिले जातात. तर त्यांना द्या, एखादी नोट द्या आणि सुट्टे पैसे किती परत आणायचे आहेत ते त्यांना सांगा. तो बरोबर आणतो का नाही ते बघा. तर अशा छोट्या छोट्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या मुलांचं व्यवहार ज्ञान वाढवत असतात. त्याच्यामधून मुलांचा सामाजिक विकास होत असतो. तर योग्य त्या वयामध्ये योग्य त्या जबाबदाऱ्या हळूहळू मुलांवर टाकल्या पाहिजे. आणि 7वी आणि शेवटची गोष्ट म्हणजे की बऱ्याच वेळा आपल्या क्षमतेच्या बाहेर आपल्या बरोबरीचे मुलं जे करता आहेत त्याच्यापेक्षा जर तुमचं मूल काहीतरी वेगळं करू शकत असेल, करायची इच्छा व्यक्त करत असेल, आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काहीतरी करायची इच्छा व्यक्त करत असेल तर कधीही त्याला डिमोटिवेट करू नका की तुझं हे वय नाही, तुझ्याकडनं होणार नाही, तू हे करायचं नाही, तुझे बरोबरचे मुलं जे करतात ते कर, असं कधीही त्याला नेगेटिव्ह बोलून जे आहे त्याच्या भावना दडवून टाकू नका. तर खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहा. त्याला नवीन काहीतरी करावंसं वाटत असेल तर तो त्याच्यातून शिकेल. अपयशी होईल, कदाचित एकदा अपयशी होईल, 2दा अपयशी होईल, त्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर असेल तर त्याला त्याची चूकही कळेल आणि मग तो शांत बसेल किंवा मग त्या अनुभवातून काही शिकला तर तो त्याच्यामध्ये पुढे प्रगती सुद्धा करू शकेल. तर क्षमतेपेक्षा जास्त जेव्हा मुलं काही करण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा त्यांना दडवून न टाकता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. त्यांना प्रोत्साहन द्या. आनंद सुद्धा मुलांना मिळत असतो की आपण नवीन काहीतरी केलं, इतरांपेक्षा वेगळं काहीतरी केलं तर तो आनंद सुद्धा त्यांना मिळत असतो. तर तो आनंद त्यांना मिळू द्या. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.